ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अजित पवार कुणाचाही नाद करायचा पण आमचा नाही। माजी आमदार राजन पाटलांचे पुत्र बाळराजे पाटील यांचं अजित पवारांना थेट चॅलेंज। मुलाच्या तोंडून उत्साहात नकळत अपशब्द, मुलाच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही। राजन पाटील यांच्याकडून अजित पवारांची दिलगिरी व्यक्त, तर बाळराजेंकडून माफीनामा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद, अनगर नगर पंचायतीसाठी भरलेला अर्ज अवैध, उज्ज्वला थिटे कोर्टात दाद मागणार। अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध, अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचा अर्ज मागे, सरस्वती शिंदेंनीच उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर घेतला होता आक्षेप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार, उद्या दिल्लीहून बिहारला जाणार, सूत्रांची माहिती। मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित, शिंदेंच्या अनुपस्थितीचं कारण अस्पष्ट। नाराज असल्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, हर्षवर्धन सपकाळ यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला, सत्तेसाठी लाचार असलेले तिन्ही पक्ष एकत्र आलेत, महायुतीवर टीका। शिवसेनेचे मंत्री शिंदेंचं ऐकत नाही, त्यांचे बॉस फडणवीस, अंबादास दानवेंची टीका, तर दानवेंनी महायुतीत मिठाचा खडा टाकला तरी फायदा होणार नाही, बावनकुळेंचं उत्तर। दडपशाही करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, मनसेसोबत युतीला काँग्रेसच्या गायकवाडांचा नकार, तर देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय, स्वबळासाठी रोखणार नाही, ठाकरेंच्या विनायक राऊत यांची प्रतिक्रिया। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी घेतली शरद पवारांची भेट, येणाऱ्या काळातही पवारांच्या राष्ट्रवादीशी युती व्हावी अशी इच्छा, काँग्रेसची भूमिका। पार्थ पवार 99% भागीदार असूनही त्यांचं नाव अहवालात नाही, मात्र 1% भागीदार असलेल्यावर गुन्हा, अंबादास दानवे यांची टीका, पार्थ पवारांना वाचवण्यात तिन्ही पक्षांचं एकमत झालंय, दानवेंची टीका। मुंढवा जमीन प्रकरणाची चौकशी मोठे समितीला देण्याचा निर्णय चुकीचा, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायला हवी होती, रवींद्र धंगेकर यांचं मत। माझ्यावर केलेले आरोप चुकीचे, तेरणा ट्रस्टच्या आरोपांवरून राणा जगजितसिंह पाटील यांचं सुप्रिया सुळेंना पत्र, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपनं पक्षप्रवेश दिल्याचा सुळेंचा आरोप। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता, ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाची नापसंती, मंगळवारी पुढील सुनावणी। नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील बिबट्या जेरबंद, डार्टमोरून बिबट्याला बेशुद्ध केल्यानंतर वनविभागानं बिबट्याला केलं जेरबंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम, पैठण गेट परिसरात मोठी कारवाई, पोलिसांचा तगडा बंदोबस्त। पुण्यात हॉटेल कपिलाजवळ स्लॅब कोसळला, स्लॅबखाली अडकलेल्या दोन्ही कामगारांना अग्निशमन दलानं बाहेर काढलं, जीवितहानी नाही, जखमी कामगारांना रुग्णालयात केलं दाखल। गँगस्टर बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं, एनआयएकडून अटकेची कारवाई, पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार, तर बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अनमोलला मुंबईत आणून चौकशी करा, झिशान सिद्दीकींची मागणी। सोन्याचे भाव 1545 रुपयांनी, तर चांदीचे दर 4120 रुपयांनी वधारले, सोन्याचा दर 1,26,690 रुपयांवर, तर चांदीचा 1,62,740 रुपये प्रति किलो। बिहारमध्ये उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा, नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।